चल थेट जाऊया रायगडमध्ये अजित पवार बोलतायत। कार्याध्यक्ष सुभाषराव केकाणे, राजीव साबळेजी, नाना भौणजी, तसंच ॲडव्होकेट रातवडकरजी, सौभाग्यवती हेमंत मानकरजी, ॲडव्होकेट उत्तम जाधवजी, नाना भौणजी, जानवी शिंदेजी, जनार्दन शिगवणजी, चंद्रकांत बोरावकरजी, मेघनाताई सुतारजी, राकेश नांदगावकरजी, चंद्रकांत रोडेजी, गीताताई जाधवजी, रवी नटेजी, अक्षरा कदमजी, काका नवगणेजी, शादाब गैबीजी, शेखर शेठ देशमुख, रवी शेठ मांडवकर, चेतन चव्हाणजी, मंगेश देशमुखजी, हिराचंद तांबेजी, सर्व उपस्थित असणारे माझ्या तळा नगरपंचायतीचे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, माझ्या तळा परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या मायमाऊली, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराची अतिशय जोरदार अशा प्रकारची प्रचार सभा सगळ्यांच्या चालू आहेत। पण मला तटकरे साहेबांनी सांगितलं होतं, कारण संध्याकाळी आमच्या सभा असतात, सकाळचा वेळ काढून तळ्यामध्ये आलं पाहिजे। पण आज तळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाच्या करता मला इथं बोलवलं आणि त्याचं भूमिपूजन देखील आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। मी सुरुवातीलाच तळा नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचं ह्या शहराच्या वास्तूमध्ये ह्या वैभवामध्ये भर घालणारी एक चांगली वास्तू ही उद्याच्या काळामध्ये उभी राहणार आहे, त्याचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो। आज इथं येत असताना वेगवेगळी आम्ही त्याचं भूमिपूजन केलं। मोदी तलावाचं जीर्णोद्धार करण्याच्या बद्दल आदितीनं मला सांगितलं, 25 लाखाचा निधी तयार करता आदितीनं मिळवलेला आहे। आत्ता जी नगरपंचायतीची इमारत होती त्याला 4 कोटी रुपये तिनं मिळवलेले आहेत, अजून 4 कोटीची गरज आहे। आपण ज्या परिसरामध्ये बसलोय त्या आई चंडिका देवीच्या पुढे मी नतमस्तक होतो आणि त्यांनी पण श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्टच्या बद्दल एक निवेदन मला, खासदारांना आणि मंत्री महोदय आदितीला दिलेला आहे, त्याचा उल्लेख मगाशी खासदारांनी आपल्या भाषणामध्ये केला। मित्रांनो, मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय, केंद्रामध्ये एनडीए सरकारला आमचा पाठिंबा आहे। विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, बचत गट असतील त्याच्यामध्ये महिलांना देखील मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम झालं पाहिजे आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत असणारा तुमचा माझा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वार्थाने देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये राहिलं पाहिजे असा प्रयत्न देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल किंवा आमचे सगळे सहकारी असतील, आमच्या सगळ्यांचा आहे। त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील देशाला जगामध्ये प्रगतीपथावर ठेवण्याच्या करता कसोशीने प्रयत्न करतायत आणि त्याच्या अनेक बाबी आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात येतात। देशामध्ये पोर्टची कामं मोठ्या प्रमाणावर चाललेली आहेत, देशामध्ये एअरपोर्टची कामं मोठ्या प्रमाणावर चालली आहेत, म्हणजे बंदरं पण चाललेली आहेत आणि विमानतळं पण चाललेली आहेत, नॅशनल हायवेची मोठी कामं चाललेली आहेत, सगळीकडे जाळं रस्त्यांचं आपण निर्माण करतोय, त्यामध्ये केंद्र सरकार आपल्याला मोठी मदत करत आहे। अशी अनेक प्रकारची कामं ही देश पातळीवर, राज्य पातळीवर चाललेली आहे। असं होत असताना आपला कोकण कुठं मागं राहू नये, तळ्याचा परिसर कुठं मागं राहू नये, म्हणून खासदार, आमदार, मंत्री या नात्याने सगळे आम्ही प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय। मित्रांनो, आत्ताच सुनीलजींनी पण आपल्याला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। आज तारीख आहे 5 दिवसापूर्वीच 1 जानेवारी सुरू झालेलं आहे। हे नवीन वर्ष देखील आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि
आई चंडिका देवी प्रार्थना करतो देवीची चरणी की महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं हे नवीन वर्ष ठरावं. अशा पद्धतीनं आई चंडिका देवीला मी मागणी देखील या निमित्तानं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.